जय श्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा फ्राय राईस। तर त्यासाठी मी 3 अंडी घेतलेली आहेत आणि छान ती अशी फेटून घ्यायची आहेत आपल्याला। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे अंडे जे फेटलेले आहेत हे घालायचे आहेत। सर्वप्रथम आपल्याला हे अंड्याची बुर्जी बनवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली बुर्जी बनवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली अंडा बुर्जी बनवून झालेली आहे। तर आपण एका प्लेटमध्ये ती ट्रान्सफर करून घेणार आहोत। तर परत मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तर यानंतर यामध्ये घालायचं आहे आलं, त्यानंतर घालायचं आहे बारीक चॉप केलेला लसूण, यामध्ये जिरे सुद्धा घालायचे आहेत, अर्धा चमच जिरे। हे थोडं फ्राय झाल्यानंतर लगेच यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चॉप केलेली शिमला मिर्च, त्यानंतर पत्ता गोबी, बारीक चॉप कट केलेली हिरवी मिरची। हे सर्व जिन्नस आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। तर छानपैकी असं फ्राय होत आहे। आपण हे घरगुती पद्धतीनं अंडा राईस फ्राय करत आहोत। तुम्ही याचा मसाला सुद्धा मिळतो, ते सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। तर यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि काळे मिरे पावडर आणि हे सुद्धा छान यामध्ये मिक्स करून फ्राय करायचं आहे। त्यानंतर यावर आपल्याला राईस घालायचा आहे। तर हा राईस तुम्ही रात्रीचा उरलेला सुद्धा फ्राय करू शकता किंवा सकाळचा राहिलेला संध्याकाळच्या वेळेला सुद्धा हा फ्राय करू शकता। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यावर मी थोडीशी हळदी पावडर घालत आहे। आवडत असल्यास घाला किंवा स्किपही करू शकता, पण हळदीमुळे खूप टेस्ट छान येते आणि कलर सुद्धा। त्यानंतर यामध्ये घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आहे आपल्याला फ्राय केलेली बुर्जी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर रेडी झालेला आहे आपला अंडा राईस फ्राय। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? एकदम छान असा फ्राय झालेला आहे। तर सर्व करून घेणार आहोत आपण। तर अतिशय सुटसुटीत असा आपला अंडा राईस फ्राय झालेला आहे आणि घरगुती पद्धतीने तुम्ही केव्हाही करू शकता। मम्मी तर रेडी झालेला आपला अंडा फ्राय राईस।
तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.